नमस्कार मंडळी, खिलार साम्राज्य चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज अशा एका दडलेल्या गोधनाच्या दावणीला आलो आहे की खरंच अजून देखील अशा दावणीत की ती कोणाला माहीत नाही किंवा अजून कुठल्या सोशल मीडियावर कुठल्या चॅनलवरती नाहीत. तर एक दडलेले खिलार पालक आहेत, त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत की त्यांच्या दावणीच्या खोंडाबद्दल. शर्यतीच्या खोंड आहेत त्यांच्याकडं 2-3. तर जास्तीत जास्त माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. मालक नमस्ते. नमस्ते. आपलं गाव कुठं आहे? पिंपळगाव, पिंपळगाव. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, देशमुख पिंपळगाव. कुठं आले ही गाव? गहारीच्या साईडला 3 किलोमीटर. बरं बरं. बार्शी लातूर हायवेला. बारशू लातूर हवे. ही जी खोंड दिसते, या खोंडाबद्दल आपल्याला लहानपणापासून माहिती द्या. कसं कुठून घेतलेलं, कसं काय? आपल्या घरच्या गाईचं आहे. हं. राळेराजच्या सर्जेची पैदास आहे. राळेराच्या सर्जेची, हां ती मोठ्या मापाचा सिद्धापूर खाणीचा. हां बरं. ही जी आई आपल्याकडेच आहे का कुठं? हां आहे आपल्याकडे. किती वेळ येताच आहे तुमच्या गाईच्या? पहिल्या वेताचा आहे. पहिल्या वेताचा. आता किती वय आहे त्याचं? त्याचं 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. बरं. आपल्याला खिलारचा नाद कधीपासून आहे? वडिलापासून आहे. वडिलापासून. एवढं आधी काय काय होतं आपल्या दावणीला? आपल्या दावणीला ह्याच्या आधी बैल होते, पण आता ते शर्यतीचा नाद नव्हता. ह्याच्या आधी बैल वडिलापासून बैल आहेत. आता किती आहेत आपल्या टोटल दावणीला खोंड? 3 आहेत. 3. 3 आहेत ते. 3 खोंड. हां शर्यती. बरं बरं. आता शर्यतीबद्दल सांगा आम्हाला. हे कुठं कुठं नेलं, त्याला काय कसं ट्रेनिंग देताय तुम्ही? त्याला खुराक व्यवस्थापन आणि त्याच्याकडून व्यायाम करून घेणं, त्याला सगळी शिकवण देणं, काय काय असते तुमच्याकडं? व्यायाम आपण फेऱ्याला असं हेडशीला घोड्याबरोबर हे व्यायाम देतो. खुराक मात्र खिलारवाल्याचं जातं. अजून काय काय असते, काय व्यायाम सकाळी? सकाळी असं लॉंग रोड देणे. हां. काय नेमकं काय झोपताव का काय कर? झोपताव की. अजून खुराकामध्ये काय काय असते? खुराकामध्ये दूध आहे. दूध पाजतो किती? 1-1 लिटर ते घाल. आता शर्यत म्हणजे कुठल्या भागात नेता तुम्ही ह्याला पळायला? वरी माळशिरस आमच्या भागात. बर. किती शर्यत केली आतापर्यंत त्याने? आतापर्यंत त्या मोठ्याने केली 20. हां पाठीमागं दिसतोय म्हणजे 10 झाले असते. हां हां. ह्याला किती मैदानात घेऊन गेलो? त्याला ह्याची आत्ताशी 2 मैदान झाले. कुठं कुठं? त्याचं बीडला एक झाले. बीडला. किती लांब आहे तुमच्यापासून बीड? 100. 100 किलोमीटर. त्याला घेऊन गेलता. किती वय होतं ते, म्हणजे की आता नेलतं का? अशा किती किती महिने झालं? 1 महिन्याखाली. 1 महिन्याखाली. जेव्हा तुम्ही ह्याला असं नवीन एखाद्या खोंडाला बाहेर घेऊन जात असतं, तेव्हा त्याला काय शिकवलं जातं इथं तुम्ही? काय येते त्याला बाहेर गेल्यावर? बरोबर आधीच ट्रेन केलेलं असते. हां. फक्त खालना बोर्डात हलायचं कळलं म्हणजे झालं, समजलंच म्हणायचं. हां हां हां. 2 ठिकाणी नेला आतापर्यंत पळायला. आणि ते बाकीचे आहेत त्यांना. बाकीच्यांबद्दल काय म्हणलं? बाकीचे जे आहेत त्यांना जास्त वेळ नेल्या, त्यांचे गुलाल आहेत. हां. 1 जणाचे 3 आहेत, 1 जणाचे 4. बरोबर. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्या की त्यांच्याजवळ या जरा. तुमच्या दावणीचा दुसरा खोंड, ह्याचं नाव काय ठेवलं? त्याचं सिकंदर आहे. सिकंदर. आता ही काय ह्याचं लहानपणापासून कसं, म्हणजे विकत घेतलेलं आहे का घरचा आहे? हे बी घरच्याच गायचं आहे. घरच्या गायचं आहे? हां घरच्या गायचाच आहे. राळेराच्या ओळीची पैदास आहे. ही बी सर्जेची. सर्जाचीच पाहिजे असं? हां सर्जेची पैदास. किती ह्याचं वय किती आता? त्याचं वय 2 वर्ष पूर्ण झाले 5 एप्रिलला. 5 एप्रिलला 2 वर्ष. हां पूर्ण. बरं बरं बरं. ह्याची गाय पण आपल्याकडेच आहे? हां. तुम्ही एकाच बैलाच्या 2 म्हणजे खोंड तुमच्या दावणीला संगोपन केले त्याचं? म्हणजे काय आवड होती का, म्हणजे कशामुळे असं काय? सर्जाचं आम्हाला पसंत पडला. त्या सर्जाच्याच म्हणजे ती आवडत होता म्हणून त्याच्यावरच भरिलं आहे मी भरिताना. बरं बरं. आता ह्याच्याबद्दल सांगा. ही कुठं कुठं ह्याला नेलं, कसं काय ह्याचं फायनल बिनल काय? 4-5 मैदानात नेला आहे. हां. कुठल्या कुठल्या मैदानात ती सांगा की? 3 मैदानात फायनल राहिला आहे. 3 मैदानात? कुर्डूचे एक, माडेचे एक, बरं. आणि त्याच्याबरोबर आपलं टाकळी.
टाकळे. हम्म. काय बक्षीस त्याने हे केले? डाल मिळे हां. आणि बक्षीस. बरं बरं. इथं टाकळीच्या मैदानात 6वा नंबर केला. हम्म. हम्म. आता यांना विशेष काय वेगळं काय असतं का खाद्य शर्यतीचं म्हणल्यावर? काय शर्यतीचं काळजी काय वेगळं असं काय? खिलार खायला चारता शर्यतीचं हां आणि दूध. हां हां हां. हम्म. दूध असते, हम्म. दूध कायम लागते. हां. गरम दिसते हिले जरा, काय गरम आहे. गरम. हम्म. मैदानात गेल्यावर कसं असते काय? मैदानात गेल्यावर लय शांत खाली जाताना, पण खालनं निघताना. हां. हम्म. बरं बरं बरं. त्याला आता मैदान मारले म्हणल्यावर तुम्हाला मागितलं असेल भरपूर जणांनी? बरेच जणांनी मागितले पण द्यायचं नाही आपल्याला. का हो? नाही का म्हणजे काय असं का? ही आवड आहे जी आपली, हां आपल्या घरच्या दावणीला जन्मलेला आहे. हां हां हां. हम्म. तरी काय म्हणजे लोक काय म्हणतात कसं काय? काय द्यायला मागायला काय मागते पण परत आपल्याला असं मिळतंय का? बरोबर आहे बरोबर आहे. हम्म. तरी कितीपर्यंत मागितलं काय? आतापर्यंत 5 लाखापर्यंत मागितलं. 5 लाखापर्यंत? हम्म. म्हणजे खास शर्यतवाल्याने? हम्म. बरं बरं बरं. कोणत्या भागातली लोक आहेत काय मागणारे? मागणारे त्या दिवशी गाडी उभा करूनच त्याने मैदान जात त्या दिवशी मसोडवाल्याने मागितलं होतं. मसोड? हां मसोड. हां हां हां. खोंड जबरदस्त आहे. काय अजून याला काय 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 अजून व्यायाम ह्याला काय काय सरळ सगळ्याला सारखंच? सगळ्याला सारखंच आहे. हां हां हां. हम्म. चालते चालते. ही फायनल काय ही ह्याच्याबद्दल सांगायचं रे, काय लिहिलंय काय कसं काय? हे फायनलला राहिले की हे चिन्ह येते. हां. हम्म. हे गट काढला की हे चिन्ह, बर. सेमी काढला की ते येते फायनलसाठी पात्र राहिलं. ह्या जवळ या जरा. ही जरा लईच बुधार दिसते कसं काय? ही ह्याचं किती वय आहे? त्याचा 2 दात झालाय आता हे. 2 दात? हम्म. या जवळ या की त्याच्या. ही कुठून घेतलेला कसं काय? ती बी घरच्याच गायचं आहे. घरच्या गायचा? हम्म. बरं बरं. 2 दात आहे? हा आता 2 दात झाले. ह्याला बी नाही घेऊन जाता ना? हो. बरं. त्याचा आदत मध्ये 3 गुलाल आहेत. हां. आणि आता 2 दात झाल्यावर तुळजापूरच्या मैदानात 6 नंबर केला. तुळजापूरच्या महिन्यात 6 नंबर? 6वा नंबर केला. बरं बरं. आता एखादा एक नवीन बैलाला जर शिकवून द्यायचं म्हणलं तर तुम्ही काय करता? कोण नवीन बैलाला हां. द्यायचं नाही, जे बैल जो अनुभविक असला का त्या बैलाबरोबर पहिल्यांदा झोपायचा. हां हां हां. जी बैल अनुभविक आहे त्या संग झोपायचा. हां हां. हम्म. आणि ही जरा म्हणजे जास्त बुजार दिसते कशामुळे का पहिल्यापासून असं? पहिल्यापासूनच असं आहे. हां हां हां. मैदानात गेल्यावर 3 महिन्याचा असल्यापासून 5-5, 6-6 महिने माणसाला आवरत नव्हतं. आवरत नव्हतं? हां 3 महिन्याचा असल्यापासून पळते मैदान. मैदानात? हां. तुमच्या भागात खिलारचं संख्या किती आहे हो? आमच्या भागात नाही म्हणलं तर चालेल, पहिलं होतं आता नाही. तरी किती काय आहेत गावात? गावात एक 5-6 गाई असतील गावात. 5-6? हम्म. आणि त्यात तुम्ही शर्यतीचा नाद केला? हां. सगळी विकत घेऊन पूर्ण होणार नाही नाद म्हणून गाईच घेतल्या आधी आणि गाईपासनं चांगल्या ओळखपासनं पैदास केली वासरं आणि आता मैदानासाठी काढली. बरं बरं बरं. किती किती लांब गेला आतापर्यंत शर्यतीला तुम्ही? फॉर्च्युनरच्या शर्यतीला गेलता तिकडे ह्याला आपल्या ह्यांनी भरलेली. सांगलीला? हां सांगलीला. लांब म्हणलं तर तेवढंच लांब गेलेलं. आता कुठं कुठं जाणार आहे काय कसं काय? आता माळशिरसला पळणार आहे 5 तारखेला. 5 तारखेला? बरं बरं. तिघांना पण घेऊन जाणार आहे? 2 आदत. 2 आदत? हम्म. बरं बरं. त्याजवळ चाला की जरा. तर काय मगाशी तुम्ही काय थोडं बोलायचं राहिलेलं ते जरा सांगा की आपल्याला. आम्हाला जे सहकार्य आहे की हे आमच्या म्हणून आहेत आमचे जोडीदार, त्यांचा आम्हाला जी मैदानाला जाण्यासाठी सहकार्य आहे. हां. आतापर्यंत त्यांच्यामुळंच आम्ही मैदानाला लांबपर्यंत पोहोचू शकलो. हां. आणि अजून काय?
आणि आमचे ड्रायव्हर साहेब आहेत ते बैलगाडीला ड्रायव्हर म्हणून हे असतात. हां ह्यांचं नाव आहे पवार म्हणून. बरं. मैदानात त्यांना छोटू पवार ड्रायव्हर म्हणून ओळखलं जाते. हां हां प्रत्येक मैदानात तुमच्या सोबत? हा, प्रत्येक मैदानात सोबत असतात आमच्या. बरं बरं. ह्यांच्याकडे बी बैल आहे. हां ह्यांच्या बैलाबरोबर बी आपण पळतो. हां आपले आदत वासरे ह्यांचा बैल घेऊन पळतो. बरं बरं बरं. ड्रायव्हर साहेब नमस्कार. नमस्कार. काय अनुभव आहे तुमचा, म्हणजे तुम्ही गाड्या हाणताय, फिरवताय, म्हणजे त्यांना शिकवण देताय, काय मैदानात गेल्यावर कसं असते काय? मैदानात गेल्यावर बैलात धमक पाहिजे. ड्रायव्हर हाणायचं काम करणारच आहे. हम्म, हा, भरपूर ड्रायव्हर आहेत, भरपूर बैल आहेत. आपला बैल किती उबदार येतो, किती पळतो, त्याला भरपूर महत्व आहे. हम्म, हम्म. आणि यांचे हे दोन्ही राजराजच्या वळूचे सर्जाचे पायदास आहेत. बरं. दोन्ही पण टॉप मध्ये पळतात सध्या. हां ते पलीकडला आहे ते जरा अजून एवढा काढलेला नाहीये मैदानात. हम्म, जसं काढचान तसं पळन. हम्म, अलीकडला काय सिकंदर ते काय विषय येत नाही. हम्म. सध्या आहे फार्मात. कोणकोणत्या मैदानात गेला आतापर्यंत तुम्ही? आम्ही भरपूर मैदानात गेलो. किती वरी मैदान सातारा केलं? भागात मैदान तसे मोजून नाही सांगत, पण 200 मैदान तर केले असतील. 200. हा. बरं बरं. असं कुठं कुठं जाताय तुम्ही? भरपूर सातारा भाग, माळशिरस भाग, इकडं बीड, संभाजीनगर. हां हां हां. हो. खोंड कशी आहेत, गरम माहिती का, म्हणजे काय गरम आहे. भरपूर शिस्त गरम. व्यवस्थित आहे कसं ते काय? शिस्त तर एक नंबर. हां किती पण बैलांना दाबू द्या, किती पण बाहेर उडू द्या, हम्म. शिस्तीचे आहेत बैल दोन्ही पण. जेव्हा तुम्ही गाडी हाणताय खालनं, हम्म. तेव्हा काय काळजी घेताय, म्हणजे काय बघताय नेमकं? बघायचं काय नाही, फक्त शेजारची गाडी अंगावर येऊन एवढंच महत्वाचं. हां हां नाहीतर बाकी वासरू वगैरे खालनं वगैरे लई शांत असतं. हां व्यवस्थित गाडी काढून घेतं. हां. ड्रायव्हरला जास्त काय करायची गरज नाहीये त्यासोबत. हम्म. हम्म. काम अवघड आहे का सोप्पं आहे तुमचं? काम तर अवघडच आहे, हम्म. पण हे असल्यामुळे काय सोपं आहे सध्या. बरं बरं बरं. आणि तुमच्या दावणीला काय आहे तुम्ही सांगा जरा. आमच्या दावणीला आमच्या गाय आहे ते किती काय आहेत? 5-6 गाय आहे ते. खिला रे. नाही ना, हां जर्सी आहेत. जर्सी. आणि सगळं सगळं म्हणजे हीच- सहकार्य त्यांची आपल्याला आर्थिक मदत भरपूर आहे. बरं बरं बरं. नाद काय एकट्यानं पूर्ण होत नाही, ती सगळ्यांनी मिळून केला आणि तरच. ह्याला हां आम्ही पळवायचं नको म्हणत होते, आमच्याच्यानं खर्च पेलणार नाही. हां पण हे जे आहेत दोस्त, हे आचार्य म्हणून दोस्त आहेत, त्या आचार्याने म्हणले हे पळवा, मी जेवढा बी काय ह्याला जेवढा खर्च होईल ते मी करतो, पण ह्याला पळवा तुम्ही. पळवा. ते पळाला बी करत. पळाला पण, हा नाव पण केलं, हा, नाव पण. मैदान पण मारलं. हा, आम्ही नकोच म्हणायचे, पण ह्याने म्हणले पळवा, माझ्यामुळे पळवा, मी म्हणतोय म्हणून. हम्म, हम्म, हम्म. चालतंय. काय अजून काय सांगाल, म्हणजे काय इतक्या आतमध्ये तुमचं गाव आहे, पहिल्यांदा गावात नाद केलाय असं मला वाटते तुमच्या. काय तुमच्या भागात कोण करणार नाही, तुम्ही मगाशी बोलले, हा, तर काय गावाचं नाव लांबपर्यंत जाते, कसं वाटते तुम्हाला? लांबपर्यंत जाणार गावाचं, आणि ही नेणार आणि पुढे. हम्म, हम्म, हम्म. चालते चालते. आदत वय आता तर सुरुवात आहे. हम्म. चालते. धन्यवाद. आपल्याला खोंडाबद्दल माहिती दिली, थोडंफार शर्यतीच्या बद्दल सांगितलं ड्रायव्हर साहेबांनी, आपलं तुमचे मार्गदर्शक तुमच्या मित्रांनी, आजोबांनी देखील थोडंफार बोललं. चालते. धन्यवाद. आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला तुम्ही मुलाखत देण्याचा किंवा माहिती देण्याचा प्रयत्न केला. ही दोन्ही खंडाची गाय आहे. बर. गायला दादा दूध भरपूर दिसते. हो, ते एका टायमाला 3 लिटर देते. 3 लिटर वासरू पिऊन. वासरू पिऊन. काय कुठून घेतलेली गाय? गाय बी घरचीच आहे. घरची गाय? आजीपासून आपल्या घरी आहे. आजीपासून. बरं बरं बरं. दोन्ही कोंडांची आहे. आता काय तिला खाली कारवड दिले. बरं बरं. दूध किती काढताय घरी? घरी 3 लिटर. 3 लिटर वासरू पिऊन. वासरू पिऊन. किती वेळ झाली गायची? गायचे 4th येत आहे. 4th. चालते चालते. खर्च म्हणजे सांभाळ आहे बरं का भरपूर चांगलं, आणि गाय पण जातीवंत आहे. दूध वंशावळीतली गाय आहे. दूध वंशावळी. दूध वासरू. घरी 3 लिटर दूध काढताय हो. वासरू पिऊन. आणि काय करत नाही, असे वासरू आकडून काढा काय नाही. हा. असं कोणी जाऊन बसलं तरी काय करणार नाही. शांत आहे. असे पायात आणणार नाही. हां हां. तुम्ही आला म्हणून बांधून दारला बसलेलं दाखव. लांबून द्या. दार काढू तिथे. दार काढायला पाण्यात काढायचं. नाही राहू द्या, काय त्याला फक्त दाखवा. काय शांत आहे ना. आणि एक नंबर का. आणि अशी लई गुजार आहे. हम्म. त्यामुळे वासर तिच्या इथे. हम्म, हम्म, हम्म.
काय करीत नाही कुठं बी हात घाला काय चालतंय. धन्यवाद. अजून एकदा तुम्ही आपल्या गायीबद्दल सांगितलं, तुमचं आभार व्यक्त करतो. माहिती दिली, तुमच्या दावणीचं खोंड कालवड गाई दाखवली, त्याबद्दल धन्यवाद. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. किशोर देशमुख, हां. राहणार पिंपळगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बरं. मोबाईल नंबर 8381070822. चालतंय. धन्यवाद मला आपल्याला सांगितल्याबद्दल. आणि तुमचे खोंड कुठल्या कुठल्या प्रसिद्ध बैलासोबत पळले तर ते सांगा. मोडनेमचा भारत, हां. हिंद केसरी पतंग, बरं. हिंद केसरी बाहुल्या बरं. आणि देवाबाई ते आमच्या भागात. हां हां. हम्म. चालतंय चालतंय. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.